श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. आज आहे श्रीकृष्ण जयंती. तर आज आपण दहीहंडी उत्सव साजरा देखील करणार आहोत. तर या दहीहंडीच्या दिवशी तुम्हाला फक्त ही एक वस्तू घरी आणायची आहे, की जी वस्तू घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासणार नाही. साक्षात तुम्हाला श्रीकृष्णांचा आशीर्वाद देखील मिळेल. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णांचा जन्म झाला. त्यामुळे दरवर्षी या तिथीला कृष्ण जन्माष्टमी किंवा कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो. आपण खूप मोठ्या उत्साहाने श्रीकृष्ण जयंती ही साजरी करत असतो. भगवान विष्णूंना तुळशीवर खूप प्रेम आहे. त्यामुळे आपण श्रीकृष्णाच्या पूजेमध्ये तुळशीही अर्पण करायची आहे. जन्माष्टमीच्या दिवशी भोगामध्ये लोणी, साखर, धने, पंजिरी किंवा तुळस घालून भगवान श्रीकृष्णाला अर्पण करा. यामुळे आपली आर्थिक स्थिती देखील सुधारते. तसेच या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला एका ताटावरती स्वस्तिक काढायचे आहे. मग हे स्वस्तिक आपण हळदीने स्वस्तिक काढायचे आहे आणि त्यावरती आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे, की जो दिवा ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे, जी काही नकारात्मकता आहे, ती सर्व दूर होईल. तर आपल्याला हा उपाय रात्री 12 वाजता करायचा आहे. जेव्हा श्रीकृष्ण जन्म होतो तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही आर्थिक संकट देखील राहणार नाही. मग दिवा कोणता ठेवायचा, तर तुम्ही मातीचा दिवा देखील ठेवू शकता किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील बनवू शकता. मग त्या दिव्याला आणि त्या स्वस्तिकला आपण अक्षता देखील व्हायच्या आहे. दिव्याला हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे. मनोभावे आपण पूजा देखील करायची आहे. जन्माष्टमीच्या दिवशी सूर्यास्तानंतर संध्याकाळी तुळशीजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावून तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायची आहे. आणि तसेच आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. यामुळे भगवान विष्णू हे लवकर प्रसन्न होतात. काही कारणास्तव लग्नाला उशीर होत असेल किंवा लग्न पुन्हा पुन्हा तुटत असेल तर अशा मुलींनी जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरी तुळशीचे रोप लावून त्याची नित्य पूजा करावी. त्यामुळे लवकरच लग्न हे होते. तसेच लग्नासाठी चांगली स्थळे देखील यायला सुरुवात होते. त्यामुळे तुम्ही हा देखील उपाय करून बघू शकता. जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीसमोर दिवा लावताना एक काळजी घ्यावी, की आपण दिवा लावताना शुद्ध तुपाचा दिवा लावावा व त्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकावी. तसेच तुम्हाला जर मंत्र म्हणणे शक्य नसेल तर श्रीकृष्णाच्या 4 नावांचा जप करावा. गोपाल, देवकी नंदन, गोविंदा आणि दामोदर या नावांना भगवान श्रीकृष्णाचे मूळ मंत्र म्हटले गेले आहे. त्यामुळे तुम्ही या मंत्रांचा देखील जप करू शकता. तसेच आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे. तो आपण जेव्हा दहीहंडीचा कार्यक्रम असतो तेव्हा आपण हा उपाय करायचा आहे. आपल्याला दहीहंडी फोडताना एक वस्तू आपल्या घरी आणायची आहे. तर जेव्हा पण दहीहंडी फोडता जी हंडी असते तिचं जे खापर बोलतात ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. मग अगदी त्याचा छोटासा तुकडा जरी भेटला तरी तो आपल्याला घरी आणायचा आहे आणि तो आपल्याला आपल्या घरातल्या डब्यामध्ये ठेवायचा आहे. मग तुम्ही गव्हाच्या पिठाच्या डब्यामध्ये ठेवू शकता किंवा बाजरीच्या पिठाच्या डब्यामध्ये देखील ठेवू शकता. जेव्हा परत तुम्ही नवीन पीठ दळून आणाल परत तुम्ही पीठ त्यामध्ये पूर्ण डबा भरून ठेवायचा आहे. पण जो तुम्ही हंडीचा तुकडा आणलेला आहे तो परत आपल्या डब्यामध्ये ठेवायचा आहे. हे डब्यामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो. तसेच आपल्याकडे पैशाची कधीच कमतरता भासत नाही. घरामध्ये सर्व आर्थिक टंचाई या संपतात. आपल्याला हा उपाय या दहीहंडीच्या दिवशीच करायचा आहे, कारण की परत आपल्याला हा उपाय करता येणार नाही. तुम्हाला जिथे मिळेल तुम्ही तिथे हा तुकडा नक्की घरी घेऊन या. अगदी हंडीचा छोटा तुकडा असला तरी पण चालेल, पण तुम्ही तो नक्की घरी आणावा आणि तो आपल्या पिठामध्ये ठेवावा. मग तुम्ही हा कधी ठेवायचा, तुम्ही जेव्हा जन्मोत्सव साजरा करशाल त्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर लगेच पिठाच्या डब्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता. किंवा जर तुम्हाला शक्य झाले नाही तर तुम्ही आल्यावरती ते देवासमोर ठेवावे आणि नंतर दुसऱ्या दिवशी उठल्यावरती जेव्हा तुमची देवपूजा होईल त्यानंतर तुम्ही तुमच्या पिठाच्या डब्यामध्ये हा तुकडा आपल्याला ठेवायचा आहे. मग जर ते खराब झालेलं असेल, खराब म्हणजे त्याला जर दही, लोणी लागलेलं असेल तर तुम्ही ते स्वच्छ धुवून घेऊ शकता आणि मग देखील पिठाच्या डब्यामध्ये ठेवू शकता. कारण की आपल्याला ते पिठाच्या डब्यामध्ये कायमस्वरूपी ठेवायचं आहे. तुम्ही पूर्ण वर्षभर आपल्या पिठाच्या डब्यामध्ये ठेवा.
बघा, तुमच्याकडे लक्ष्मी यायला सुरुवात होईल, पैसा यायला सुरुवात होईल, वर पैसा आलेला टिकेल, लक्ष्मी ही स्थिर राहील. तुम्ही नक्की हा उपाय करून बघावा. तसेच सर्वजण आपण जन्माष्टमीचा उपवास देखील पकडत असतो. भविष्य पुराणात असे लिहिले आहे की जन्माष्टमी उपवास अकाली मृत्यू होऊ देत नाही. जे जन्माष्टमीचे व्रत करतात त्यांच्या घरात गर्भपात होत नाही आणि जन्म घेणाऱ्या गर्भाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. जन्माष्टमीच्या उपवासासोबतच मध्यरात्रीनंतर भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा करावा आणि विधिवत पूजन करावे. ज्यांना रात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म सोहळा करणे शक्य नसेल त्यांनी सकाळी देखील केला तरी पण चालेल, कारण की भरपूर जणांच्या घरामध्ये श्रीकृष्ण जन्म सोहळा हा केला जात नाही. मग अशा व्यक्तींनी सकाळी श्रीकृष्ण जन्म सोहळा करावा, श्रीकृष्णाला अभिषेक घालावा. तसेच आपण त्यांना फळे देखील अर्पण करावे. श्रीकृष्णाच्या आवडते भोग तुम्ही तयार करावे, श्रीकृष्णाला ते अर्पण करावे. आपल्याकडून जेवढी होईल तेवढी सेवा आपण ही केली पाहिजे. त्या सेवेचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.